हे धुवून घ्यायचे आणि इथं मी पाणी मांडलेलं आहे एवढं. तर हे पाणी गरम करून घ्यायचं. ह्याच्यात परत पाणी टाकायची गरज पडत नाही. तर हे बघा पाणी एवढं घेतलेलं आहे मी. 3 ते 3.5 तांबे पाणी मांडलेलं आहे. चला तर आता मी ही डाळ धुवून घेत आहे आणि धुवून शिजाय टाकायची आहे. का तर मी संक्रांतीला पोळ्या केल्या नव्हत्या 21. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चला तर इथे मी डाळ घेतलेली. डाळ घेऊन आता ही धुवायची आहे आणि इथं बघा पाणी मी गरम करायचे. ते 3 ते 3.5 तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे गरम पाणी झालं की ही डाळ आपल्याला धुवून त्यामध्ये तर धुवून घेत आहे. बघा मी पाणी ओतलं आहे. तर का तर ही डाळ आपल्याला पॉलिश केलेली असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल असते. तर आपल्या शरीराला, लहान मुलांना जास्त हानिकर असते. त्यामुळे आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आणि धुवून हे करायची, शिजाय टाकायची. चला तर आता मी हे 2 पाण्याने धुवून काढत आहे डाळ. तर बघू शकता हे पाणी पावडर लावलेलं कसं निघलं आणि केमिकलचं पाणी बघू शकता तुम्ही पण. मी आता ही डाळ धुवून घेत आहे. तर अजून ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा दुसरं पाणी किती स्वच्छ निघलेलं आहे. चला तर अशा पद्धतीची आपल्याला डाळ धुवून घ्यायची. तर बघा इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची शिजायला. डाळ शिजायला टाकलेली, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल टाकून घ्यायचं. म्हणजे काय होतं, एकदम डाळ अशी मस्त शिजली जाते. गरम पाणी झाले की आणि त्यामध्ये तेल टाकलं तर त्याला मऊपणा येतो जास्त, म्हणून थोडंसं तेल वरनं टाकायचं आहे. चला आता मी ही डाळ शिजून घेत आहे. पोळ्या कशा येतात माझ्या ही तुम्हाला नक्की मी दाखवणार आहे. आता पुरण शिजून झालेलं आहे, तर मी परतून पण घेतलेलं आहे. आता हे परतून तर बघू शकता आता मी हे घसरा घेतला आहे, म्हणजे दळा घेतलेलं आहे. चला तर आता पुरण दळून घेत आहे आणि पोळ्याला सुरुवात करताना ते पण दाखवत आहे पोळी कशी येते तुम्हाला. तर पुरण मी अशा टाईपचं वाटून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर मी इथं उंडा घेतलेला आहे बनवून. तर ह्यामध्ये आपल्याला पुरण कसं घालायचं आहे तर ते पण दाखवत आहे तुम्हाला. तर बघा अशा टाईपचा उंडा करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये असं पुरण ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पुरण भरलं की जास्त पोळी चवदार लागते आणि छान लागते. तर पोळी दोन्ही अंगाने लाटली गेली तरच पोळी फुगली जाते. चला तर आता मी पोळी ट्राय करत आहे लाटायला. तर बघू शकता ही पोळी दोन्ही अंगाने लाटून झालेली आहे. तर बघा आता ही पोळी तव्यावर टाकून घेत आहे मी. तर बघा पोळी तव्यावर टाकून दोन्ही अंगाने भाजून झालेली आहे. तर आता ही परत पलटे मारायचे आपल्याला तेल लावून. तर पोळी बघा तव्याच्याकडून बाहेर चालली अशी फुगलेली टम आणि इकडं आमटे पण होत आहे. कोणाकोणाला आवडते पोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बारीक गॅस आहे, गॅस पण फुल नाही आहे, तर मी आता फुल करत आहे. चला तर असंच नवीन नवीन व्हिडिओ लय मोठा होत आला आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. चला धन्यवाद सर्वांना.